भारतीय संविधानाचे जनक शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूळ मंत्र भारतीयांना देणारे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो असे म्हणून अन्यायग्रस्त लोकांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल असे म्हणून गुलामांमधला स्वाभिमान जागृत करणारे, जग बदल घालून घाव मत सांगून गेले भीमराव एवढी मोठी लेखनाची प्रेरणा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना देणारे, शुद्ध नको बुद्ध हवे या जगाने स्वीकारलेल्या तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना आत्मसात करणारे, अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकलेले पहिले भारतीय दलित विद्यार्थी, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, पत्रकार, साहित्यिक, अर्थतज्ञ, राजकारणी, बोधिसत्व, महामानव, राष्ट्ररत्न, भारतरत्न, विश्वरत्न अशी कित्येक विशेषणं ज्या नावापुढे कमीच पडावी एवढं मोठं नाव अर्थात बाबासाहेब म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर. याच बाबासाहेबांची जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करीत आहोत. मी श्रेष्ठ खेटे दुसरीचा विद्यार्थी आपल्या समोर बाबासाहेबांबद्दल 2 शब्द बोलण्यास उभा आहे. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश येथील महू या गावी झाला. बाबासाहेब हे माता भीमाबाई आणि पिता रामजी या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेले 14वे रत्न. होय, रत्नात ज्या रत्नाने फक्त महाराष्ट्रालाच नाही, राष्ट्रालाच नाही तर अवघ्या विश्वाला आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेची चमक दाखवून दिली. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या शब्दात शिक्षणाचं महत्त्व जगाला सांगणाऱ्या बाबासाहेबांना मात्र त्यांच्या आयुष्यात शिक्षण घेत असताना खूप कठोर प्रवास करावा लागला. 7 नोव्हेंबर बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन आज ज्या महाराष्ट्रात विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जात आहे त्याच पूर्वगामी महाराष्ट्रात दुर्दैवानं बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्यातील शाळेच्या पहिल्याच दिवशी अस्पृश्यतेचे प्रत्यय सहन करावे लागले. बाबासाहेब जेव्हा शाळेत जात होते तेव्हा ते खूप साथीदारांसोबत घेऊन गेले. त्यांना वाटलं की मी इतर मुलांसोबत बसून शिकेन, त्यांच्यासोबत डबा खाईन, खेळेन, वागणेन, गप्पा मारीन. पण बाबासाहेब जेव्हा प्रत्यक्ष शाळेत गेले तेव्हा घडलं अगदी उलटच. त्यांना वर्गात तर सोडा वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं. इतर मुलांसोबत डबाही खाता आला नाही, त्यांच्यासोबत खेळता आलं नाही, बागडता आलं नाही, गप्पा मारता आला नाही. हे बघून बाबासाहेबांना खूप दुःख झालं. ते जेव्हा घरी गेले तेव्हा त्यांनी त्यांच्या आईला विचारलं, माँ यदि प्यास एक है तो पानी को किसने बांटा, यदि ज्ञान एक है तो शिक्षा को किसने बांटा, और यदि मानव एक है तो जाति को किसने बांटा. हे छोट्या बाबासाहेबांचे शब्द ऐकून त्यांची आई विस्तर झाली, कारण ही सामाजिक परिस्थिती बाबासाहेबांच्या समजण्याच्या पलीकडची होती. पण या सामाजिक परिस्थितीवर त्यांचं काही चालत नव्हतं. पण हार मानतील ते बाबासाहेब कसले. या परिस्थितीत बाबासाहेबांनी शिक्षणावर कमी पडू दिली नाही आणि 10वीला परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला. त्यामुळे त्यांचा तिथे सत्कार करण्यात आला आणि त्यांना गौतम बुद्ध नावाचं पुस्तक भेट म्हणून देण्यात आलं. पुढील आयुष्यात बाबासाहेब असे लिहितात की 10वीला जर मी ते पुस्तक वाचलं नसतं तर मी भारताचं संविधान कधीच लिहू शकलो नसतो. कारण पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुणाचं मस्तक तर होत नाहीच, पण लाचारीनं कुणापुढं नंतर मस्तक सुद्धा होत नाही. कारण जी माणसं मोठी झाली त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड पुस्तकं वाचली.
शिकवायला उत्तम दर्जाचे शिक्षक आहेत, वाचायला भरपूर पुस्तके आहेत, क्लासेस आहेत, ट्युशन्स आहेत, मदतीला गुगल ही आहे. याहूनही एखादा प्रश्न राहिलाच तर ChatGPT आणि DeepSeek सारखे AI आहेत. तरीही आम्हाला स्कॉलरशिप, नवोदय, डॉक्टर होमे बाबा सारख्या स्पर्धा परीक्षेत म्हणावं तसं यश मिळत नाही. पण या परिस्थितीतही बाबासाहेब अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले. पुस्तकं विकत घ्यायला पैसे नाहीत म्हणून 18 तास लायब्ररीत बसून अभ्यास केला. एका पावाचा तुकडा 2 दिवस घालवले आणि DSc अर्थात डिग्री ऑफ ऑल सायन्सेस ही 8 वर्षात पूर्ण होणारी विश्वातील कठीणातील कठीण परीक्षा फक्त 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केली. त्या विद्यापीठालाही त्यांची दखल घ्यावी लागली आणि द बेस्ट स्टुडंट ऑफ द सेंचुरी अर्थात शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी पुढील काळात त्याच अमेरिकेतील बराक ओबामा नावाच्या निग्रो तरुणानं बाबासाहेबांची प्रेरणा घेतली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्याच कोलंबिया विद्यापीठाच्या पुढे बाबासाहेबांचा पुतळा उभा केला आणि त्या पुतळ्याच्या खाली शब्द लिहिले, द सिम्बॉल ऑफ नॉलेज ऑफ B.R. आंबेडकर. जगाच्या ज्ञान वेशीवरती उंबऱ्याच्या बाहेर बसाव्या लागलेल्या पोराला जगाचं ज्ञान तीर्थ म्हणून जगता यावं यापेक्षा माणसानं किती मोठं व्हावं. आजची सामाजिक परिस्थिती बघितली तर मी आपल्याला निक्षून सांगू इच्छितो की महापुरुष कधीच कुठल्या जातीचे, धर्माचे, वंशाचे, पंथाचे किंवा प्रांताचे नसतात. ते असतात केवळ एकाच जातीचे आणि ती जात म्हणजे मानवजात. छत्रपती शिवाजी महाराजांवर